हॅलो नमस्कार। तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आयुर्वेदिक हर्बल केसांच्या वाढीसाठी हर्बल हेअर ऑइल कसं तयार करायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी जेव्हा तेल बनवेल तेव्हा मी हे कोणकोणते इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते सुद्धा मी इथं वन बाय वन तुम्हाला सांगत जाईन। तर सर्वात आधी मी इथं एक मोठी कढई घेतलेली आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी 1 वाटी तेल घालून घेणार आहे। तुम्ही कोणतंही तेल आहे ते यूज करू शकता। मी इथं कोकोनटचं 1 वाटी तेल इथं घालून घेतलेलं आहे। तुम्हाला इथं जास्त प्रमाणामध्ये तेल बनवून ठेवायचं असेल तरी सुद्धा इथं तुम्ही जे तेलाचं प्रमाण आहे ते जास्त करू शकता। मी इथं फक्त 1 महिन्यासाठी हे जे तेल आहे ते इथं बनवून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी ह्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे। ह्यामध्ये आता मी इथं लाल कांदा वापरलेला आहे। कांदा सुद्धा तुमच्या केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात। त्यानंतर ह्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केलेला आहे। मी इथं कढीपत्ता सुद्धा थोडासाच वापरलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी आता लिंबाचा पाला सुद्धा ॲड केलेला आहे, जेणेकरून केसामधील डॅन्ड्रफ आहे ते सुद्धा इथं निघतात। त्यानंतर ह्यामध्ये मी ॲलोवेरा सुद्धा ॲड केलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी म्हाक्याचा पाला सुद्धा घालून घेत आहे। हा जो पाला आहे तो इथं वाळलेला आहे, मी इथं वाळवून ठेवलेला आहे। तुम्हाला मार्केटमध्ये ह्याची पावडर सुद्धा मिळते, ती सुद्धा यूज केला तर चालते। त्यानंतर इथं मी मेथी 1 चमचा ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी कोलंजी सीड्स आहेत ते इथं ॲड करून घेत आहे। हे जे सीड्स आहेत इथं हे तिळासारखेच दिसतात, पण हे तीळ नसतं। इथं तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्ही इथं विचारलं तर तुम्हाला ते देतील। हे सुद्धा केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात। त्यानंतर मी ह्यामध्ये आमला पावडर घातलेली आहे। इथं तुम्ही तुमच्याकडे जर आवळा असेल तो इथं तुम्ही चेचून वापरला तरी सुद्धा चालतं। मी इथं पावडरचा वापर केलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी मोहरी घालून घेतलेला आहे 1 चमचा। मोहरी सुद्धा तुमच्या केसांच्या वाढीसाठी खूप मदत करते आणि इथं मोहरी वापरल्यामुळे केस आहेत ते इथं काळे सुद्धा होतात आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा ही मोहरी आहे ती खूप मदत करते। त्यानंतर ह्यामध्ये मी जास्वंदीची पानं आणि फुलं सुद्धा ॲड केलेली आहे। इथं मी जास्वंदीची 5 ते 6 इथं पानं ॲड केलेली आहेत। त्यानंतर मी इथं 5 ते 6 इथं फुलं ॲड करून घेतलेले आहेत। जर तुमच्या तेलाच्या प्रमाणावर तुम्ही जे इन्ग्रेडियंट आहेत ते कमी जास्त इथं घालून घेऊ शकता। मी फक्त इथं 1 वाटी तेल इथं बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून मला इथं महिनाभर जे तेल आहे ते इथं पुरेसे आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण आहे ते गरम करून घ्यायचं आहे। तेल आहे ते इथं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती। आता मी ह्यामध्ये आणखी थोडं इथं तेल ॲड करून घेत आहे। आता इथं तेल आहे ते इथं तुम्हाला उकळून घ्यायचं आहे। जोपर्यंत जे इन्ग्रेडियंट आहेत त्याचा जो कलर आहे तो चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं तेलाला उकळी काढून घ्यायची आहे। तेल उकळल्यानंतर तुम्ही गॅस बंद करायचा आहे। इथं साधारण तुम्ही 8 ते 10 मिनिट तेल जे आहे ते इथं गरम करून घ्यायचं आहे। एकदम मध्यम आचेवर हे सर्व मिश्रण आहे ते गरम करून घ्यायचं आहे। आता इथं तेलाला उकळी आलेली आहेत आणि जो तेलाचा कलर आहे तो सुद्धा इथं चेंज झालेला आहे। एक हर्बल ऑइल इथं तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरीच आहे ते इथं नॅचरल हेअर ऑइल तयार करून बनवू शकता, जेणेकरून तुमचे केस आहेत ते इथं वाढण्यासाठी सुद्धा मदत होते आणि तुम्हाला मार्केटमध्ये केमिकल असलेले ऑइल सुद्धा इथं वापरायची गरज नाही। अशा प्रकारे इथं एक हर्बल हेअर ऑइल तयार झालेला आहे। तुम्ही आता कढई आहे ती गार झाल्यानंतर जे तेल आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि एका डब्यामध्ये तुम्ही साठवून ठेवायचं आहे। मी इथं फक्त 1 महिन्यासाठी तेल बनवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं तेलाची जी क्वांटिटी आहे ती वाढवून तुम्हाला जितकं तेल पाहिजे तितकं इथं बनवून घेऊ शकता। तेल आहे ते इथं 3 ते 4 महिने राहतं, खराबसुद्धा होत नाही। हे आयुर्वेदिक तेल आहे ते। आता तेल आहे ते इथं मी गाळून घेतल्यानंतर एका रिकाम्या डब्यामध्ये साठवून ठेवून देणार आहे। तो डबा आहे तो इथं पूर्णपणे ड्राय असायला हवा। तर हे जे तेल आहे ते इथं तुम्ही बनवून कंटिन्यू जर यूज केला तर नक्कीच तुमचे केस आहेत ते वाढतात। तर माझ्या चॅनलवरती मी अशाच प्रकारे यूजफुल अशा व्हिडिओ बनवत असते। हेअर केअर, स्किन केअरवर आणि होम रेमेडीज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका।
मी इथं हे जे चॅनल आहे ते इथं आपल्या मराठी माणसासाठीच इथं बनवलेलं आहे आणि मी तुमच्याबरोबर यूजफुल टिप्स असं शेअर करत असते. तर इथं तुमचं लाईक आणि सबस्क्राईब आहे ते इथं मला खूपच मोटिवेट करतं. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका.